भारत हा कृषीप्रधान देश असून श्रावण महिन्यातील शेवटचा सण म्हणजे बैलपोळा साजरा केला जातो। शेतामध्ये शेतकऱ्यांबरोबर राबणारे हे बैल शेतकरी कुटुंबातील एक सदस्यच असतात। बैलपोळ्याच्या आदल्या दिवशी बैलांना स्वच्छ धुवून तूप हळदीने मळले जाते। शेतामध्ये राबणाऱ्या बैलांच्या रुणाईतून उतराई व्हावी म्हणून शेतकरी बैलपोळ्याच्या दिवशी बैलांना सजवतात, त्यांची पूजा करून पुरणपोळीचे नैवेद्य अर्पण करतात। या दिवशी बैलाला गुलाल, झुलं, घुंगूर माळे, घुंगूर चाळ, गळ्यातील कडा, रंगीत मण्यांची माळ, पितळी शेंब्या, पितळी तोडे, कवड्यांची माळ, गुगड्यांचे गंडे, मोहरी, वेसन, चाळ, कंबरपट्टा, गोंड्यांचा कासर, मंडवळ्या, हार, रंगीबिरंगी फुगे लावून बैलांना सजवलं जातं। तर या सणानिमित्त अहमदनगर शहरातील काटवण खंडोबा येथील जाधवमाळा परिसरात राहणारे राजू जाधव आणि त्यांचे कुटुंबीय गेल्या 5 पिढ्यांपासून पारंपरिक पद्धतीने बैलपोळा सण उत्साहात साजरा करतायत। बैलपोळा सणानिमित्त आज जाधवमाळा येथून माळीवाडा येथील मारुती मंदिरपर्यंत बैलाची वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली। यावेळी जाधव माळ्यातील रहिवासी आणि राजू जाधव यांनी सणानिमित्त आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे। पाहुयात ते काय म्हणाले। सर्व शेतकरी बांधवांना बैलपोळ्याच्या खूप खूप शुभेच्छा। आमचा हा शेतकरी बांधवाचा दिवाळी सारखा सण असतो बैलपोळा। आम्ही आजचा अतिशय आनंदात व उत्सवात पार पाडत असतो। तसेच आज आमच्या जाधव परिवारातर्फे भव्य अशी मिरवणूक काढण्यात येणार आहे व आमचा बैलपोळा सण हा आमच्या आजोबा पंजोबांपासून नंतर आमच्या वडिलांपर्यंत नंतर व आता या पिढीत आम्ही करत आहोत व इथून पुढेही असंच आम्ही बैलपोळा सण हा साजरा करणार आहोत। तसेच आपल्या हिंदू धर्माचा हा एक सण आहे व हा हिंदू धर्मानुसार असा मोठा साजरा झाला पाहिजे ही मी सर्व शेतकऱ्यांना विनंती करतो। व आपले बैल कत्तलखान्यात न जाता आपल्या इथं उत्सवात व बैलपोळा साजरा व्हावा व आपली गाय ही आपली माता आहे, तसेच बैल पण त्यांचेच लेकरं आहे, त्याच उत्सवात साजरा करा ही सर्व हिंदू बांधवांना विनंती करतो। सर्व शेतकऱ्यांना शुभेच्छा। हे पोळा सण आमचा पुतण्या व आम्ही आता आमच्या मागे आमचा पुतण्या करतोय। आमच्या जसं वडिलापासून आजोबापासून हे सण साजरा करीत आहोत। आता आमचे मुलं व आमचा पुतण्या यांच्या आशीर्वाद म्हणजे आमच्या आशीर्वादांची पुढे परंपरा चालू ठेवते। बैलपोळा हा सण आमचा पारंपरिक पद्धतीचा आहे आणि आमचा हा सण आमच्या वडिलांपासून आज्यापासून आलेला आहे। आम्ही दोघा भावांनी व आता इथून पुढे आमचा मुलगा व आमचे पुत्र हे करीत आहे आणि आम्ही बळीराजाला एवढीच विनंती करतो, येणाऱ्या वर्षी सुख समृद्धीचं भरभराटीचं जावं व शेती पाण्यात मुबलक पीक पिकू एवढीच विनंती करतो।